श्री गणेशाय नमः. श्री सत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनतसे मागुती. जय जय सिद्धमुनी तू तारकया भवारणी, संदेह होता माझे मनी अजी तुवाकडे केले. तुझेनी सर्वसो लादलो आनंद जळी बुडालो, परमार्थ तत्व जोडलो आजीचेनी. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरूपिले ज्ञान, आनंदी झाले मन माझे तुझे निधर्मे स्वामिया. कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्ही निरोपिले ज्ञान, नित्य तुम्ही कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू. म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी, तया शिष्या आलंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असती ममत्कारू, पुससी जरी आम्हा गुणे गुरुस्मरण नित्य जाण. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्त, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता. धनार्थ्यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधने, कथा एकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने सप्तक एक पठती एक मनुष्य लोक, काम्य होय तत्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन नव्हती व्याधी कधी जाण, जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता. ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी, ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ता. इतुके कोणी ते अवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध म्हणू. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृष्णेने पीडित जात असता मार्गस्थ, त्यासी आणून देते अमृत तयापरी भेटलासी. गुरूंचे महिमान ऐकोनी सांगिजे स्वामी विस्तारोनी, अंधकारुणी असता रजनी सूर्योदय परी करी. इतुके अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरुणी सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी, कल्पवृक्षश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय. एक शिष्या नामधारका नेणेसी सोय गुरुदास्यका, याची कारणे उपबाधका चिंता कष्ट तुझ घडती. ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी, दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखावा मग श्री गुरु. ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन, क्षण क्षण करी नमन करुणा वचने करुण्या. जी मी संसार सागरी बुडालो तापत्रे पुरी, बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ज्ञान तारवी बैसोनी कृपेचा वायू पाणलोणी, देह तारक करुणी तारावे माते स्वामिया. ऐशी कृपा उपजोनी विनंतसे नामकरणी, मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये वेळी. तव बोलिले सिद्ध मुनी उठवतसे आश्वासोनी, नधरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता. जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनिया. संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, त्या गुणे हा भोग भोगिसी नानाय चिंते व्याकुळती. सांडोणी संशय धरी निर्धार गुरुमूर्ती अपार देईल, सहज गुरुकृपा सागर तुझनुपेक्षी सर्वथा. गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू, तुझे अंतकरणी वेधू असे तयाचे चरणावरी. तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन्य पडत सर्वा ठाई कृपामूर्ती ऐसा असे. त्यातचे पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर, सकल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जैसी सखोल भूमी
दांभिक जाणावी उन्नत तुम्ही, याची कारणे मनोवाक मनी निश्चयावे श्री गुरुसी. म्हणून श्री गुरुसी उपमा, ऐसी कौनासी आहे महिमा. प्रपंच होय परब्रह्मा, हस्तमस्तक करुनिया. कल्पतरूची द्यावी उपमा, कल्पिले लाभे त्याचा महिमा. न कल्पिता पूर्वी कामा, कामधेनू श्री गुरुची. ऐसा श्री गुरु परब्रह्म मूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सांडून एक चित्ती, ध्याय पदांज श्री गुरूंचे. इतुके परसोनी नामधारक, नमन करुणी क्षणैक. संपुट करुण हृदयस्तक, विनदसे सिद्धासे. श्री गुरु सिद्ध योगेश्वरा, कामधेनू कृपा सागरा. विनवतसे अवधारा, सेवक तुमचा चरणरज. स्वामींनी निरोपिले सकळ, झाले माझे मन निर्मळ. वेध लागलासे केवळ, चरित्र ऐकावे श्री गुरूंचे. गुरुमूर्ती एकोकानी, का अवतरले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र, बारे शिष्य पूर्णचंद्र. तू माझा बोध समुद्र, कैसे मन उत्साह विले. तू ते महासुख लादले, गुरुदास्यत्व फळले. परब्रह्म अनुभवले, आजीचोनी तुझा आता. हिंडता आलो सकळ क्षिती, नवे कवणा ऐशामती. गुरुचरित्र न पुसती, तू ते देखली अजी आम्ही. ज्यासी ह परसे चाड, त्यासी हे कथासे गोड. त्रिकरणे करुणी दृढ, एक चित्ते एकीचे. तू भक्त केवळ श्री गुरुचा, म्हणून बुद्धी झाली उंचा. निश्चय मानी माझी वाचा, लाधेल चारी पुरुषार्थ. धनधान्यादी संपत्ती, पुत्र पौत्र धृती स्मृती. इह सौख आयुष्यती, अंती गते असे जाणा. गुरुचरित्र कामधेनू, वेदशास्त्र संमंत जाण. अवतार झाला त्रयमूर्ती आपण, धरोनी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार, होऊन येती हरिहर. उतरावया भूमीचा भार, भक्तजन तारावया. ऐकोनी सिद्धाचे वचन, प्रश्न करी शिष्य राणा. त्रयमूर्ती अवतार किंकारणा, देह धरोणी मानुषी. विस्तारोनी ते आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागला चरणासी. करुणा वचने करुणिया, सिद्ध म्हणे नामधारका. त्रयमूर्तीचे 3 गुण ऐका. आदि वस्तू आपण एक, प्रपंचमूर्ती 3 जाण. ब्रह्मयाचा रजोगुण, विष्णू असे सत्वगुण. तमो रुद्र उमा रमण, मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचावयासी, पोषक विष्णू विश्वासी. रुद्रमूर्ती प्रळयासी, त्रयमूर्तीचे 3 गुण. एक वेगळे एक नसती, कार्यकारण अवतार होती. भूमीचा भार फेडती, प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्षी आता तुझ, अंबऋषी म्हणजे द्विज. द्वादशी व्रताची एकाज, विष्णूसी अवतार करविले. अवतार भावया कारण, सांगेन तुझ विस्तारुण. मनो करोनी सावधान, एक चित्त परियेसा. द्विज करी द्वादशी व्रत, पूजा करी अभ्यागत. निश्चय करुणी दृढ व्रत, हरिचिंतन सर्व काळी. ऐसे त्याचे व्रतासी, भंग करावया आला ऋषी. अतिथी होनी द्वादशीसी, पातला मुनी दुर्वास. तद्विनी साधन घडी एक, आला अतिथी कारणिक. अंबरीश पडला धाक, केवी घडे म्हणून. ऋषी आले देखोनी, अंबऋषी अभिवंदोनी. अर्घ्यपाद देऊनी, पूजा केली उपचारे. विनोदसे ऋषेश्वरासी, साधनसे घटी द्वादशी. शीघ्र यावे आरोगणासी, अनुष्ठान सारोणिया. ऋषी जाऊनी नदीसी, अनुष्ठान करी विधीसी. विलंब लागता तयासी, आली साधन एक घटी. व्रतभंग होईल म्हणून, पारणे केले तीर्थ घेऊन. नाना परिपक्वान्न, केले ऋषीश्वरासी. तो आले दुर्वास देखा, पाहुणे अंबरीशीच्या मुखा. म्हणे भोजन केलीस का, अतिथी विने दुरात्मा. शाप देता ऋषेश्वर, द्विज स्मरे शारंगधर. करावया भक्ताचा कैवार, ठाकून आला परियेसा. भक्तवत्सल नारायण, शरणागत रक्षण. बिरुदा बोलती पुराणे,
धावे जैशी वत्सलागी धेनू शापिले ऋषींनी द्विजासी जन्म होईल गा अखिल योनीसी तव पातला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन अंब ऋषी धरी विष्णूचे चरण भक्तवत्सल बिरुदान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापिले भक्तासी राखीन माझ्या दासासी शापा आपण द्यावया दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमीचा भार कारण असे पुढे म्हणत जाणून ज्ञानी शिरोमणी म्हणे तपकृत युगे क्षोनी भेटी होय हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोणी येईल लक्ष्मी घेऊनी ताराव्या लावून भक्तजन समस्त परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमीचा भार फेडाव्यासी कारण असे म्हणून या ऐसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरोणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्धी होसी वेळधा उपर अवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा सूळ सूक्ष्मी तूची वससी ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टावरी असे कोप सृष्टाप्रती पाळावया ऐसे 10 अवतार झाले कथा असेल तू ऐकली महाभागवती विस्तारली अनंत रूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रटक क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ लोक काय जाणे आणि कैक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनसुया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रैमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरपलिसी देवयती कपटवेशी पुत्र झाले कवणे परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकलाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीय अध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये विजयी भव दिग्विजय भव श्रीपादराजा श्री गुरुदेव दत्त. कल हम अध्याय 4 पढ़ेंगे. अभी अभी आपको यदि चौथा अभी भी पढ़ना हो तो दोबारा रिकॉर्डिंग 1 मिनट स्टॉप कर दूं पहले यार.